रामकृष्ण हरी मंडळी, रामनवमीनिमित्त अखंड हरिनाम सप्तासाठी मोजे तांदळवाडी तालुका धारूर जिल्हा बीड येथे कीर्तन सेवेचे निमंत्रण लाभले आणि आम्ही या भक्तीच्या सुंदर प्रवासाला सुरुवात केली. प्रवासादरम्यान आम्हाला रामभक्त वनवासी भेटले. प्रभू श्रीरामांनी 14 वर्षे वनवास स्वीकारला. त्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी हे भक्त काही दिवस वनवास व्रत धारण करतात. साधे जीवन, भगवे वस्त्रे, राम नामाचा अखंड जप आणि प्रभूंच्या चरणी संपूर्ण समर्पण हे त्यांच्या जीवनाचे वैशिष्ट्य आहे. त्यांच्या दर्शनाने मन भरून आले. आजच्या धावपळीच्या युगातही प्रभू श्रीरामांच्या आदर्शाचे स्मरण ठेवून अशी साधना करणारे भक्त पाहून भक्तीची शक्ती किती महान आहे याची जाणीव झाली. त्यांच्याकडून आशीर्वाद घेत आम्ही पुढील कीर्तन प्रवासासाठी मार्गस्थ झालो. त्यानंतर आम्ही आमच्या कीर्तनस्थळी पोचलो. गावात प्रवेश करतात सर्वत्र भगवमय वातावरण अनुभवायला मिळाले. रस्त्यावर भगवे झेंडे, स्वागताचे बॅनर्स आणि हरिनामाचा गजर वातावरण भक्तिमय करत होता. सप्त्याचे नियोजन अतिशय सुंदर आणि शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले होते. कीर्तनाची शेवटी एवढेच, कीर्तन ही केवळ कला नाही तर समाज प्रबोधनाची आणि भगवंताशी जोडणारी एक पवित्र साधना आहे. रामकृष्ण हरी. एकदम सुंदर केलं असं. नाही नंबर आहे माणूस तुमचं काय कसं करावं नाही पण ठिकाण आपली भाषा खेळायची आपली चांगली